गणेश देशमुख सर हे तिथं मीटिंग घेते मराठा क्रांती मोर्चाचा कुठेही घ्यायचं नाही, परंतु गणेश देशमुख सरांनी त्या वसंत विहारला काल पाठिंबा दिलाय प्रणिती शिंदेला. नंतर ऑब्जेक्शन घेतलं नंतर वसंत विहार संघटनेचा काय संबंध आहे? हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये ओपन काम करतो. मराठा समाज कुठल्या पक्षात नाही असं सांगा, सर्व पक्षामध्ये मराठा समाज आमची भावकी आहे. केलंय की हे जे समन्वयक माऊली पवार यांच्यावरती आपण पैसे घेतल्याचा आरोप लावलाय, काय नेमका तो आरोप आहे, याचे पुरावे आपल्याकडे आहेत का? स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये 20 लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली. म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावानं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं, कारण जरंगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही. असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गप बसणार नाही. आणि मला आज कळालं ते माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहेत. मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत, ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत. पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी समाजाला एवढंच सांगतो, मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये. मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत, बरेचसे नेते पाडलेत. त्यामुळं अशा स्वघोषित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मी सांगितलं ना, काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार आणि त्यांचे सहकारी यांची मीटिंग झाली. त्यानंतर त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले. आणि त्यानंतर त्यांनी जरंगे पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुझा मी बघितलं असेल की प्रणितताईंना बुके देण्याकरता किती धडपड करत होते. बुके देऊ शकला नाही म्हणून रामभैया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते. म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा अशा पद्धतीचं भूलथापा देण्याचं काम करायचं. त्या दिवशीच समाजाच्या ते समोर आलेलं आहे. 100% माऊली पवारांनी आता सांगितलं की माझ्या विरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची भाषा बोलली आहे. त्याच्यामुळं मी त्यांना सांगतो, जिथे योग्य ठिकाणी माझ्याकडे जे पुरावे ते मला सिद्ध करण्याकरता काफी आहेत आणि ते मी देणार आहे. गरज पडली तर तुमच्या मीडियासमोर सुद्धा ते सगळे पुरावे देतो. अहो, कुठल्या गाडीने पैसे घेतले हे सुद्धा माझ्याकडे पुरावे आहेत. कारण ही परिस्थिती काल ह्यांच्यातलाच एक माणसाला पैसे न मिळाल्यामुळं आम्हाला ही सगळी वस्तुस्थिती तरी तंतोतंत सांगितलेली आहे. एकीकडे समाजाची दिशाभूल करायची. घेण्याच्या दिवशी त्यांची मीटिंग काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात पहिल्यांदा झाली. त्या घरामध्ये त्यांच्यासोबत आता इथं मंचकावर बसले त्यातले 1-2 जण होते. ते दोघं तिघे मिळून मीटिंग केले. अजून काही समाजाचे काही लोक होते, पण त्या दिवशी त्यांचे पैशाचे व्यवहार झाले नाहीत. पैशाचे व्यवहार मी सांगितल्याप्रमाणे मंगळवेढा रोडला इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये पैसे दिले गेले. तेव्हा माऊलीबरोबर जो माणूस होता त्याच माणसाने ही गोष्ट घडलेली आहे. जरंगे पाटील ज्या दिवशी यायचे होते त्याच्या आदल्या दिवशी माऊली पवारांनी 20 लाख रुपये प्रणिती शिंदेकडून घेऊन मराठा समाजाची जे काही मतं आहेत ती मी एक स्वघोषित हे आहे समन्वयक आहे, माझा समाज ऐकतो ह्याच्यामध्ये सांगण्याचं आणि त्यांच्याकडून अशा भूलथापा घालून देण्याचं काम केलेलं आहे. मराठा समाज अशा लालची आणि पैसे घेणाऱ्या माणसाच्या पाठीमागे कधीही उभारणार नाही. तुमच्या याचं नाव काय? मध्यस्थी करणारा विरोध करू नका. हा सिरियस विषय आहे. त्याच्यामुळं मी जे सांगितलंय, काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरात अपार्टमेंट मध्ये मीटिंग झाली. राष्ट्रमाता जिजाऊंची शपथ घेऊन ऐका, माऊली पवारांनी सांगावं की
त्या नगरसेवकाच्या घरात मिटिंग झाली का नाही झाली, त्या मिटिंगला ते पोहोचले होते का नाही. मी एवढं जाहीर सांगतो, एवढं का बोलतो. समाजाची प्रणिती शिंदेकडून कोण होतं ते तरी सांगा मिटिंगला. आता त्याचा मी धिक्कार करतो आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं हॅरॅस करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं, अन्यथा जाहीर माफी मागावी, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं, ही माझी भूमिका आहे. नोटीस द्यायला पाहिजे. नोटीस तर त्यांना माफी मागा अशी नोटीस दिली अशी बातमी एखाद्या वेळेला होऊ शकते. असं प्रोसिजर ती देणार मी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून 20 लाख रुपये घेतले असं यांनी माझ्यावर आरोप केला. 20 लाख दिले कोणी पाहिजे. काँग्रेसच्या माजी नगरसेवक गेले काँग्रेसचे उमेदवार झाले ना, असं केलं. त्यांनी नाव घेतलं त्यांनी त्याचा खुलासा करावा, कोणा घरी आरोप केले. त्यांनी सिद्ध नाही केलं तर त्यांनी माफी मागावी, नाही तर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार. सिद्ध झालं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध नाही झालं तर त्यांनी राजकारण सोडावं. असते की यांनी छापलंय त्यांनी हे करावं. आता श्रोता वर्ग ठरलेला आहे. तुम्हाला आता मी मगाशी तेच बोलत होतो, तुम्हाला अजून काय सांगायचं यावर मला 4 वेळी माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून, एकतर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं, असं माझं जाहीर आव्हान आहे. तुमच्यावर आरोप लावले 20 लाख काय मी तेच सांगलो ना, जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करावं. आपण समाजाचं नेतृत्व करता, समाजाचं नेतृत्व राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार, चोर आणि पक्षचोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे. आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या, असं असेल तर तुमची भूमिका क्लिअर करा. एक लक्षात घ्या, पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला, ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते का. त्याच्यावर मी उत्तर दिलं, लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिटचोर माहिती होता, पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं, हे मी बोललेलं आहे. ह्यात मी कुठल्या पक्षाची भिक्षाची विषय नाही, काही एक पक्ष फुटलेला नाही आहे, तिन्ही पक्ष फुटलेत. काँग्रेस फुटला नाही, राष्ट्रवादी फुटला नाही, का शिवसेना फुटलं नाही. त्यामुळे कुणा जीवारला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना, मग एवढं काय विषय रागायचा, आम्हाला अधिकार नाही का बोलायचा. नाही, कुठल्या कुणाचं नावच घेतलं नाही मी, जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत, ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय. कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करायला समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल. 20 लाखाचं उत्तर तुम्ही काय देणार? सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध नाही झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं. जरांगे पाटलांनी पक्षाला पाठिंबा म्हणजे पक्षाला पाठिंबा द्यायचा असा भूमिका घेतलेली आहे, तुम्ही त्यांच्या भूमिकेशी ठाम आहे का? 100% ठाम आहे. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे. काय प्रकार घडलाय, पैसे घेतल्याचा आरोप जो आहे तो लावण्यात आलाय. हे बघा, माऊली पवार मागच्या अनेक वर्षांपासून सकल मराठा समाजासाठी अत्यंत प्रामाणिकपणे, स्वच्छपणे आणि सगळ्यांच्या समन्वयानं त्या ठिकाणी काम करत आहेत. असं असताना शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना माऊली पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरी 20 लाख रुपये घेऊन त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा उमेदवाराचे प्रचाराची जबाबदारी घेतली आहे, अशा प्रकारचं मोहगम, कोणताही पुरावा नसताना आणि चुकीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळं खरं बघायला गेलं तर अशा प्रकारचे कोणतेही पुरावे
कोणतंही त्या ठिकाणी वस्तुस्थितीदर्शक विश्वासार्ह असा कोणताही घटनाक्रम त्यांनी सांगितलेला नाही. मोगम त्या ठिकाणी आरोप केलेत. त्याच्यामुळं अमोल बापू शिंदे यांनी हे वक्तव्य त्यांचं तात्काळ माघारी घ्यावं, समाजाची माफी मागावी, माऊली पवार यांची माफी मागावी, लेखी स्वरूपामध्ये माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधामध्ये मानहानीचा खटला त्या ठिकाणी दावा त्या ठिकाणी केला जाणार आहे. अशा प्रकारच्या मुळात पहिल्यांदा त्यांच्या ह्या वक्तव्याचा सकल मराठातर्फे तमाम मराठा समाजातर्फे निषेध आहे आणि त्यांनी तसं माफी नाही मागितली, त्यांचं वक्तव्य माघारी नाही घेतलं तर त्यांच्यावर मानहानीचा दावा त्या ठिकाणी ठोकला जाणार आहे.